नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीजम महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल यामधील रोख पुस्तकांच्या नावे बाजूवरील विविध बाजूंचे प्रमाणन याविषयी आपण आज माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण प्रमाणकाची तपासणी करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे याविषयीचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण बघितलं, प्रमाणकाची तपासणी करताना अंकेक्षकांची स्वतःच करावी, व्यक्तीचे नावे प्रमाणक नसावे, प्रमाणक अधिकृत असल्याची तपासणी करावी, प्रमाणक शक्यतो छापील स्वरूपाचे असावे, प्रमाणकाची मुदत आणि तारखेची तपासणी करावी, प्रमाणकावर तिकीट लावलेले असावे, खर्चाचे वर्गीकरण योग्य प्रकारे केले गेले आहे याची तपासणी अंकेक्षकाने करावी, प्रमाणकाविषयीच्या शंकेचे निरसन करावे, रोखपालाने स्वतः तयार केलेल्या प्रमाणकाचे निरीक्षण करावे, प्रमाणकाशिवाय असलेल्या नोंदींची कशा प्रकारे अंकेक्षण करावे हे पण आपण बघितलं. सर्व प्रमाणके एकाच वेळी सादर केले गेले पाहिजे. सांकेतिक खुणांचा वापरही अंकेक्षकाने करावा. प्रमाणकाच्या पुस्तकातून प्रमाणक काढून टाकलेले नसावे. प्रमाणकातील माहिती, हस्ताक्षर, आकडे इत्यादींचे परीक्षण कसे करावे हे पण आपण बघितलं. प्रमाणकांची क्रमवार जुळणी करावी. नोंदी शिवाय असलेले जे प्रमाणके जर असेल तर ते कशा पद्धतीने त्याचं अंकेक्षण करावं हे पण आपण बघितलं. आणि प्रमाणक आणि अंतर्गत तपासणी पद्धती याविषयी आपण माहिती मिळवली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रोख पुस्तकाचे प्रमाणन किंवा पावती परीक्षण. व्यवसाय संस्थेत हिशोबाची अनेक पुस्तके ठेवली जातात. त्यापैकी रोख पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. व्यवसायात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची संख्या प्रचंड असल्यामुळे आणि व्यवसायातील सर्वच व्यवहारांचे शेवटी रोख व्यवहारातच रूपांतर होत असल्यामुळे लबाड्या, अफरातफर इत्यादी अनिष्ट गोष्टीस भरपूर वाव राहतो. त्यामुळे रोख पुस्तकाचे प्रमाणन किंवा पावती परीक्षण करणे महत्त्वाचे असते. रोख पुस्तकाच्या नावे किंवा प्राप्ती बाजूस म्हणजेच कॅश रिसिप्ट आणि रोख पुस्तकाच्या जमा किंवा देणे बाजूस म्हणजेच कॅश पेमेंट अशा दोन प्रकारे पुस्तकाचे प्रमाणन किंवा पावती परीक्षण केले जाऊ शकते. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत रोख पुस्तकांच्या नावे किंवा प्राप्ती बाजूचे प्रमाणन. यामध्ये जे काही रिसिप्ट साइड आहे त्या रिसिप्ट साइडला ओपनिंग कॅश बॅलन्स म्हणजेच आरंभीची रोख शिल्लक, कॅश सेल्स रोख विक्री, रिसिप्ट फ्रॉम डेटर्स म्हणजेच ऋणकोकडून मिळालेली रक्कम, बिल रिसेवेबल म्हणजेच मिळालेल्या किंवा प्राप्त हुंड्या, लोन टेकन घेतलेले कर्ज, सेल्स ऑफ ॲसेट्स म्हणजेच मालमत्तेची विक्री, सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीची विक्री, सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट सिस्टीम हप्तेबंद पद्धतीने केलेली विक्री, इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसिव्ड मिळालेले लाभांश व व्याज, कमिशन रिसिव्ड म्हणजेच मिळालेली कमिशन आणि बॅड डेब्ट रिसिव्ड बुडीत कर्जाची वसुली इत्यादी गोष्टी येतात. तर या गोष्टींचे प्रमाणन अंकेक्षकाने कसे करावे हे आपण बघणार आहोत. यातील आज सुरुवातीला आपण 5 गोष्टी बघणार आहोत. पहिले आहेत रोख पुस्तकांच्या नावे किंवा प्राप्ती बाजूचे प्रमाणन कॅश रिसिप्ट. त्यात पहिले आरंभीची रोख शिल्लक. विद्यार्थी मित्रांनो, आरंभीची रोख शिल्लक व्यवसाय संस्थेतील मागील वर्षाची अखेरची शिल्लक चालू आर्थिक वर्षाच्या आरंभीची शिल्लक म्हणून पुढे घेतलेली असते. म्हणून या शिल्लक रकमेचे प्रमाणन मागील वर्षाच्या रोख पुस्तकावरून केले जाते. व्यवसायाच्या मागील वर्षातील हिशोबाचे अंकेक्षण जर झाले असेल तर अंकेक्षित ताळेबंदात दाखवलेली हातातील रोख शिल्लक चालू वर्षाच्या आरंभीची शिल्लक म्हणून घेतली जाते. त्यामुळे अंकेक्षित ताळेबंदावरून देखील आरंभीची रोख शिल्लक रकमेचे प्रमाणन केले जाऊ शकते. नंबर 2, रोख विक्री कॅश सेल. व्यवसायात रोख विक्रीचे प्रमाण मोठे असल्यास त्या व्यवसायात पैशाची लबाडी किंवा अफरातफर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. म्हणून रोख विक्री व्यवहारांचे परीक्षण अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. रोख विक्रीची तपासणी पुढील प्रमाणे केली जाते. रोख विक्रीच्या संदर्भात अंतर्गत नियंत्रण पद्धती कितपत फायदेशीर ठरते हे पाहावे. नंबर 2, व्यवसायातील विक्री मालाची नोंदवही आणि विक्री दाखल दिलेल्या पावतीची कार्बन प्रत
हे मुख्य प्रमाणक मानले जाते याची तपासणी करावी व ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. नंबर 3, रोख विक्री व तिच्या दिलेल्या पावतीची तारीख आणि रोख पुस्तकातील विक्रीची तारीख एकच असल्याची खात्री करून घ्यावी. नंबर 4, विक्रीवर रोख सूट म्हणजेच कॅश डिस्काउंट दिलेला असेल तर ती सूट सर्वांना सारखीच दिलेली असल्याची खात्री करून घ्यावी. नंबर 4, प्रत्येक व्यवहाराच्या मिळणाऱ्या रकमेबद्दल दिलेल्या पावतीचे परीक्षण करावे तसेच पावतीची तुलना रोख पुस्तकाशी करावी. नंबर 6, प्रत्येक दिवशी विकलेल्या मालाची रकमेची नोंद रोख पुस्तकात घेण्यात आलेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रकार आहे ऋणकोकडून मिळालेली रक्कम, रिसिप्ट फ्रॉम डेटर्स. ही कॅश रिसिप्ट मधील एक हा आयटम आहे, रिसिप्ट फ्रॉम डेटर. तर त्याचं पावती परीक्षण कसं करावं, त्यातला पहिला मुद्दा आहे ग्राहकाकडून रक्कम मिळाल्यानंतर त्यास देण्यात आलेल्या पावतीच्या स्थळ प्रतीवरून रोख पुस्तकात केलेल्या नोंदी पाहाव्यात. नंबर 2, पावतीची स्थळ प्रत बरोबर आहे व त्यात कोणताही बदल अथवा खाडाखोड झालेली नाही याची खात्री करून घ्यावी. नंबर 3, ग्राहकाला उधारी वसूल करताना काही सूट देण्यात आलेली असेल तर ती सूट नियमानुसार देण्यात आलेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. आणि नंबर 4, बुडीत कर्जाचे नियम तसेच त्याचे प्रमाण व त्यासंबंधी करार तपासून पाहावेत व ते बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, नंबरचा आयटम आहे बिल्स रिसिवेबल, मिळालेल्या किंवा प्राप्त हुंड्या. याचं प्रमाणन अंकेक्षकाने कसं करावं, तर नंबर 1, येणे हुंड्यांचे पुस्तक आणि हातात शिल्लक असलेल्या हुंड्या यांची प्रथमतः तपासणी करावी. नंबर 2, पैशांच्या वसुलीसाठी देण्यात आलेल्या आणि ताळेबंदाच्या तारखेपर्यंत मुदत न संपलेल्या हुंड्यांची बँकेकडे चौकशी करावी. नंबर 3, हुंड्यांची मुदत तसेच पैसे मिळण्याच्या तारखा या संबंधितची कागदपत्रे पाहावीत. नंबर 4, मुदत संपलेली आहे परंतु अद्याप पैसे मिळाले नाही अशा हुंड्यांची चौकशी करावी. हुंड्यांवरील कसर रक्कम म्हणजे डिस्काउंटेड रक्कम बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. तसेच कसर दर इत्यादी बाबतही चौकशी करावी. अशा प्रकारे आपण मिळालेल्या किंवा प्राप्त हुंड्यांचे पावती परीक्षण करू शकतो. नंबर 5, घेतलेले कर्ज, लोन टेकन. तर याचं पावती परीक्षण किंवा प्रमाणन कसं करावे. नंबर 1, व्यावसायिक कर्ज घेण्याचा अधिकार असल्याची खात्री करावी. नंबर 2, कर्ज विषयक झालेल्या करारांची चौकशी करावी. नंबर 3, कर्ज मिळाल्याबद्दल दिलेल्या पावतीचे प्रमाणन करणे. नंबर 4, कंपनीने अधिकार बाह्य कर्ज घेतले नसल्याची खात्री करावी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण घेतलेले कर्ज किंवा लोन याचे प्रमाणन किंवा पावती परीक्षण आपण अशा पद्धतीने करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण 5 आयटमचं पावती परीक्षण कसं करणार हे आपण बघितलेलं आहे. यामध्ये आरामीची रोख शिल्लक याचं आपण पावती परीक्षण कसं करणार हे आपण बघितलं. रोख विक्री, ऋणकोकडून मिळालेली रक्कम, मिळालेल्या किंवा प्राप्त हुंड्या आणि घेतलेले कर्ज या गोष्टींचं आपण पावती परीक्षण कसं करणार हे आपण बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या जे काही 5-6 गोष्टी आहेत त्यामध्ये मालमत्तेची विक्री, गुंतवणुकीची विक्री, हप्ते बंद पद्धतीने केलेली विक्री, मिळालेले लाभांश व व्याज, मिळालेले कमिशन आणि बुडीत कर्जाची वसुली याचं पावती परीक्षण कसं करणार हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायासाठी जो काही प्रश्न दिला आहे त्याच्यामध्ये आहे अंकेक्षण या नात्याने आपण खालील बाबींचे प्रमाणन तुम्ही कसे कराल. यामध्ये नंबर 1 आहे रोख विक्री, त्याला आपण कॅश सेल्स असं म्हणतो. मिळालेल्या किंवा प्राप्त हुंड्या आणि ऋणकोकडून मिळालेली रक्कम. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या गोष्टींचं अंकेक्षण या नात्याने तुम्ही कशा पद्धतीने प्रमाणन किंवा पावती परीक्षण कराल हे आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकतात. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktzmcollege.ac.in. Thank you very much.